रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हाच हेतू डोळ्यासमोर ठेवत श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी वारी दरम्यान अनेक मेडिकल कॅम्प जे ते लावण्यात आलेले आहेत। मी आता आहे सिन्नर तालुक्यातल्या लोणारवाडी या ठिकाणी, ज्या ठिकाणी माऊलींच्या वारीचं आगमन होणार आहे। त्याचबरोबर गावकऱ्यांकडून त्यांचं स्वागत देखील केलं जाणार आहे आणि माऊलींचा मुक्काम जो आहे ह्याच लोणारवाडीत होणार आहे। मात्र अनेक संस्था ज्या आहेत त्या वारकऱ्यांसाठी, संतांसाठी, त्याचबरोबर वारीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी सेवा पुरवण्याचं काम जे ते करतायत। आपल्यासोबत डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडनं विचारू की किती वर्षापासून ही सेवा दिली जाते आणि कशा पद्धतीने ही सेवा ही रुग्णांसाठी केली जाते। डॉक्टर काय सांगाल? खरं तर एक फिरता दवाखाना जो आहे त्याचं स्वरूप जे ते या ठिकाणी दिसून येत आहे। अनेक वारकरी जे ते आपल्या या कॅम्प मध्ये येत आहेत, काय नेमकं स्वरूप आहे? गेल्या 5 वर्षापासून आदरणीय खासदार वारकरी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून आम्ही आरोग्य सेवा देण्याचा हा प्रयत्न करत आहोत। असा मेगा प्लॅन आम्ही करत आहोत। वाजे साहेबांच्या माध्यमातून इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला जे पायी भाविक चालतात तर त्या पायी चालणाऱ्या भाविकांसाठी मोफत औषध गोळ्या देण्याचा प्रयत्न होतो। जितक्या दिवस लागणार तितके दिवस औषध उपचार केले जातात। तसेच या वर्षी आणि मागच्या वर्षापासून राजाभाऊ वाजेंनी एक नवीन उपक्रम केलाय का ज्या अत्यावश्यक अशा पेशंटसाठी इथं सलाईनची किंवा ऍडमिट करण्याची पण सोय तात्पुरती करण्यात आली आहे, जेणेकरून जे पेशंट असेल किंवा वारकरी असेल त्यांना थोडंसं राहत मिळेल आणि पुढील प्रवास त्यांचा सुकर होईल। हे किती दिवस आपला हा कॅम्प असतो आणि कशा पद्धतीने हा कुठपर्यंत हा कॅम्प आपण नेतो? साधारण हा कॅम्प त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पर्यंत चालू असतो। त्याच्यामध्ये साधारणतः 30 ते 35 डॉक्टर्स आणि सिस्टर आणि स्टाफ असे सगळे लोक बरोबर असतात। त्यासाठी संस्थांचे पण फार चांगलं सहकार्य मिळतं। ते पण आमची जेवणाची, पिण्याच्या पाण्याची याची त्याची व्यवस्था करतात आणि बाकी जे आहे जे वारकऱ्यांना लागेल ते आम्ही देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतो। आपण बघितलं असेल की कुठलाही पैसा न घेता वारकऱ्यांसाठी मोफत जी सुविधा आहे ती या ठिकाणी केली गेलेली आहे। खरं तर औषध जे आहेत ते या ठिकाणी पुरवण्यात येतात। मेडिकल अनेक कॅम्प लावण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत वारकरी आहेत, आपल्यासाठी कॅम्प लावण्यात आलेला आहे। वारी दरम्यान पायी चालत असताना प्रवास मोठा आहे, इजा झाली तर लगेच मेडिकल कॅम्प मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सेवा मिळेल। काय वाटतं तुम्हाला? याबद्दल चांगलं वाटतं ना, वारकऱ्यांची सोय करतात चांगलं व्यवस्थित आहे ना। तर प्रत्येकाची सोय व्यवस्थित करतात वारकऱ्यांची। तिथं कोणाचं काही अंग दुखलं ऍडमिट करतात, कोणाला काय गोळ्या लागल्या ते पण देतात, सगळं व्यवस्थित सलाईन वगैरे देतात, सगळे सोय करतात ते हळूहळू। फक्त टायमिंग वॉक केली पाहिजे, असं लवकरात लवकर असं। तुम्ही काय सांगाल? मेडिकल कॅम्प मध्ये तुम्हाला सगळं सुविधा मिळते? चांगलं सहकार्य आहे ते माऊलीच्या कृपाने। थोडस म्हणजे आता असं दुखणं तर पोटऱ्या दुखणार, मांड्या दुखणार म्हणजे आले म्हणजे इथं काय कळणार, मला औषध गोळी औषध ते देतात आपल्याला। माऊलींच्या याच वारी दरम्यान अनेक रंग आणि रूप जे ते या ठिकाणी दिसून येत आहेत। अनेक संस्था जे त्या अशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। याचा एकच अर्थ, रुग्णसेवा म्हणजे ईश्वर सेवा हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून अनेक संस्था जे ते या वारी दरम्यान सहभागी होत असतात। कॅमेरामन तुषार डेप्युटी, कुशाल पाटील, सिन्नर, नाशिक।